मी याच्यात पाणी होतो काय? काही गरज नाही, तुम्ही जा आणि जेवून घ्या. इथं माझी बायको उपाशी आहे आणि मी जेवायचं, असं कसं शक्य आहे बरं? माझ्या घशाखाली घास तरी जाईल का? त्यापेक्षा मी एक काम करतो ना, तिथंच तुमची मदत करत थांबतो. आता अजून काय करू मी? माती टाकू काय याच्यात अजून? नाहीतर मी ना एक काम करतो, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. नाहीतर मला शिकवा तरी माती कशी मळायची. मी मळतो, मदत करतो तुमची. नाहीतर दुसरं काही करायचं असलं ना. काय चाललंय तुमचं? मदत करायची ना तुम्हाला? मग तोंड गप्प ठेवा आणि पाणी होता. काय चाललंय तुमचं? काय ना, माझी बायको ना जरा माझ्यावर रुसली, म्हणून तिला मनवतोय मी. पाणी टाकून बघतोय तिचा राग जरा शांत होतोय का ते. धैर्य, काय चाललंय तुमचं? काम करू दे की मला. थांबणार का तुम्ही? सॉरी. धैर्य, काय करताय तुम्ही? हे बघा सावी, जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी हे असंच करत राहणार. मला वाटत असेल हे थांबावं तर मग बोला. धैर्य, थांबा ना का? आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस होता. थँक्यू सो मच धैर्य. आय लव्ह यू. लव्ह यू सो मच.
माझे धैर्य. सावी, हे समद बरोबर करायला ना ग? हो. नाही रे, हसलं खंच. म्हणजे आता तुम्ही माझ्याशी बोलणार. काय संबंध? मी नाही बोलणार. असं कसं नाही बोलणार? मग हसलात कशाला? हसलात म्हणजे मी हसवलं तुम्हाला. एवढे एफर्ट्स घेतलेत तुम्हाला हसवायला, तर मग बोलायला तर लागणारच की आता. मग हसू नाही तर काय करू? तुम्ही पण ना आधी चिड येईल असं काम करता आणि मग हसवता. तुमच्यावर तर जास्त वेळ चिडू पण नाही शकत. सॉरी, खरंच सॉरी. पण तुम्ही ना असं चिडत नका जाऊ माझ्या. बाकी काही झालं मी सहन करू शकतो, पण तुमचं असं चिडून राहणं नाही सहन करू शकतो. सो तुम्हाला असं हसताना पाहिलं ना, आता लय भारी वाटतंय मला. कायम अशाच हसत राहा. गोड दिसता. हो का? म्हणे गोड दिसता. तुमच्या या हसवायच्या नादात ना माझी अवस्था बघा काय झाली. अख्ख्या चेहऱ्यावर पाणी आलंय माझ्या. सावी, म्हणजे माझ्याकडे ना एक आयडिया आहे. ते गालावरचं पाणी पुसायची, जर तुमची परमिशन असेल तर. नाही. धैर्य अजिबात परमिशन नाहीये. आणि इच्छा? मला पण बाप्पाची मूर्ती बनवायची आहे. काय करू ते सांगा आता.
तू अजून माती मळायला घे, तोपर्यंत मी बेस्ट करते. धैर्य, साबी अहो, तुम्ही कशाला गेलात? मला सांगायचं की मी आणलं असतं. मला ना एक प्रश्न पडलाय. म्हणजे माझी बायको प्रत्येक वेळेला एवढी सुंदर कशी काय दिसू शकते हो? म्हणजे एकाच व्यक्तीला देव सगळ्या गोष्टी कसं काय देऊ शकतो ना? बाकीच्यांसाठी पण तर काहीतरी ठेवायला पाहिजे. नाही म्हणजे तुम्हीच बघा ना, माझी बायको किती सुंदर आहे असं वाटायचं मला. वाटायचं म्हणजे आहेत. पण मग नंतर मला कळालं माझी बायको खूप हुशार सुद्धा आहे. ब्युटी विथ ब्रेन. आता अजून एक गोष्ट कळाली, माझी बायको एक खूप भारी कलाकार सुद्धा आहे. हवी कुठून शिकला एवढं सगळं?
बस अजून अजून थोडी घे. बस एका बाजूला करा. अरे कसं आहे, माती कशी पण असून दे, बनवणाऱ्याची बुद्धी आणि हात हे जर गुणवंत असतील ना, तर या चिखल गोळ्यातून सुद्धा एकदम छान बाप्पाची मूर्ती तयार होती. हा बघ. पण भाऊ काय गंमत आहे ना, म्हणजे बाप्पानी आपल्याला बनवलं आणि आपण बाप्पाची मूर्ती बनवतोय. सावे, तुला ठावाय का, हे सुद्धा तोच आपल्याकडनं करून घेतोय. आपण फक्त प्रेमळ भावानं, भक्ती भावानं त्याला शरण जायचं. आता बघ की, हीच नुसती माती चिखल आपण घेऊन बसलोय की नाही, फक्त मनोभावे त्याला शरण जायचं. मग बघ, तो आपल्या हातनं किती सुबक सुंदर मूर्ती स्वतःच घडवून घेतोय. बघच तू, मळ चांगली मळ. थोडी माती घे आणि शाळेतल्या गणपतीला किती मज्जा यायची, सगळी किती आनंदात असायची, किती गप्पा खेळ नुसती धमाल होती. या वर्षी सुद्धा तिथं बाप्पा येतील. खरं त्यांच्या स्वागताला, त्यांच्या सेवेला मीच तिथं नसेल. बाप्पांसाठीची सगळी तयारी झालेली असेल काय? काही राहिलं तर नसेल ना? काय थीम केली असेल काय माहित. माझी आठवण येत असेल ना सगळ्यांना? ए पोरांनो, भाऊ चला चला चला. वा 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 वा. मकर तर एकदम मस्तच सजली रे. भाऊ मस्त दिसतोय ना मकर. वय तर भाऊ मकर तर झालाय, खरं साविताई करायची तसा हार जमानात झालाय. साविताई हार कसला मस्त बनवायची. साविताईची खूप आठवण येते भाऊ मला. हो मला पण खूप आठवण येते. भाऊ नमस्कार. राणे साहेब नमस्कार. राणे साहेब नमस्कार. नमस्कार. भाऊसाहेब, सांगायला खूप वाईट वाटतंय. उद्यापासून ही शाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवायची आहे.
पण मी साहेब तुम्हाला रिक्वेस्ट केली होती, म्हणजे एवढे गणपती होऊन जाऊ दे, म्हणजे आम्हाला येळ तरी मिळेल थोडाफार. भाऊसाहेब, मी तेव्हा पण सांगितलं होतं, मी 100% खात्री नाही देऊ शकत याची. हा समितीचा निर्णय आहे भाऊसाहेब. उद्यापासून ही शाळा बंद करावी लागेल आपल्याला. त्यामुळे उद्यापासून ही शाळा उघडण्याचा प्रयत्न करू नका. ही नोटीस लावतो मी. नमस्कार, येतो मी. भाऊ, हे काय? उद्या आपली शाळा उघडणारच नाही. मग आम्ही अभ्यास कसा करायचा? गणपती बाप्पा संपले आमची परीक्षा आहे ना, की आता परीक्षाच नाही होणार. आम्ही पुढच्या वर्गात कसं जाणार? आणि आपण ही गणपती बाप्पाची सगळी तयारी केली, ती सगळी फुकट जाणार. लय खस्ता खाऊन खास खळग्यातनं वाट काढत या पोरांच्या भविष्यासाठी शाळा उभारल्या. किती पण अंधार दाटला तरी मी हार मानू शकत नाही. सावीच्या चुकीमुळे या पोरांचं भविष्य मी बुडू देणार नाही. बाळांनो, या. हे बघा, मी आहे, काही काळजी करू नका, काही होणार नाही. काही काळजी करू नका, मी आहे ना. कसं आहे, आजपर्यंत आपल्यावर किती संकट आली, पण आपण सगळ्यांनी त्यांना यशस्वीपणे तोंड दिलेलं आहे की नाही? आताही या संकटाला आपण सगळे मिळून व्यवस्थित तोंड देऊ. मला खात्री आहे काही सुद्धा होणार नाही. मी आहे ना. हे बघा, काही झालं तरी आपण आपली शाळा बंद होऊ देणार नाही. उद्या सुद्धा आपली शाळा चालूच राहणार. आणि आता या लढाईत कोण कोण माझ्या सोबत आहे? मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. छान, सुंदर झाले मूर्ती. थँक्यू. एक विचारू? अगं विचारू का? विचारतेस काय? बोल ना. नाही म्हणजे आपल्या घरातली मूर्ती आहे ना ही, तर मला असं वाटतंय की ती मूर्ती बनवताना सगळ्यांचा हात लागला पाहिजे तिला. मग तुम्ही एक मोदक बनवाल काय? आपण बाप्पाच्या हातावर ठेवतो. म्हणजे आता मुजुमदारांनी मातीत हात मिळवायचे का? भाऊजी, अहो मातीत हात घालायला कसला वाईटपणा आलाय? अहो मातीत मळूनच तर आपलं आयुष्य घडतं, आणि कपाळाला पण आपण मातीचा टिळाच लावतो.
त्यामुळं मला नाही वाटत की त्याच्यात कसला वाईट पण आहे. अगदी बरोबर आहे. मातीशी नाळ जोडलेली असलीच पाहिजे. पण सावी, आता माझी इच्छा असून सुद्धा आम्ही तुला मदत नाही करू शकत. आम्ही जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालोय. तुम्ही छान करताय ना, तुम्ही करा, आम्ही आलोच जाऊ. चला. मस्त छान. बरं, आता दमायला झाले जरा वेळ आपण ब्रेक घेऊया. काही गरज नाही. काही गरज नाहीये म्हणजे जरा वेळ आराम करू घ्या आपण. अहो कसला आराम, एवढी सगळी कामं बाकी आहेत, अजून डेकोरेशन करायचंय आपल्याला. मी काय म्हणते, मूर्ती जरा सुकू द्या, मग आपण त्याला कलर देऊ. हा, तोपर्यंत आपण डेकोरेशनचं काम करू. चला 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 चला, लवकर करूया. हे बघा साहेब, चौकशीचं काय नाही हो. कसं आहे, जी कोणी चौकशीला येणार की नाही, मी संपूर्ण सहकार्य त्यांना करायला तयार आहे. चौकशी होऊन जाऊ द्या. पण माझं म्हणणं एवढंच आहे, चौकशी होईपर्यंत शाळा बंद करायची काय गरज आहे साहेब? ते म्हणजे त्यांना होणार काय, मुलांचं नुकसान होईल हो. हे बघा भाऊराव, माफ करा, आम्ही तुम्हाला यात काहीच मदत करू शकत नाही. हे बघा साहेब, माझं हॅलो 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 हे कसं काढायचं? हे असं काढायचं. ह्या भाऊंचं तर काही गणितच कळत नाही मला. समोर एवढा साधा सरळ मार्ग आहे, तर यांना गुंतच करून बसायचंय, बुडायचंच आहे यांना. पण मी यांच्यासारखं बुडणार नाही. नाही विनोदजी, यू डोंट वरी, मी ते सगळं बघून घेतो. मी त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. धैर्य भाऊजी, मी कॉल बॅक करतो तुम्हाला. दीपा वहिनी, तुम्ही अचानक इथं? काय झालं? सगळं ठीक आहे ना? वंस कुठं आहेत? त्या जरा कामात असतील. त्यांना जरा भेटायचं होतं. ठीक आहे, मी बोलवतो.
काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? काय सांगू आता? प्रॉब्लेम नाही, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. ती पेपरात लिहून आलं ना सगळं, तेव्हापासून सगळं अवघडच होऊन बसलंय बघा. खर तर सांगायचं नव्हतं, पण शाळेला कधी पण कुलूप घालतील हो. जीव तुटायला लागलाय माझा. भाऊ तर लय खचून गेलेत. त्यांचीच काळजी वाटते मला. काय होणार, कसं होणार काय माहित. आणि शाळा बंद पडली तर? शाळेला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी करतो काहीतरी. प्लीज काहीतरी करा हो, प्लीज करा. खरं तर हे तुम्हाला सांगायचंच नव्हतं. वंसांच्या कानावर घालावा म्हणून आले होते. आता तुम्ही विचारलं म्हणून सांगून टाकलं. मला का सांगायचं नव्हतं? सारखं तुम्ही सुद्धा अजून मला बाहेरच समजताय वाटतं. अहो नाही नाही नाही, असं काय नाही. ते आधी मी जे काही वागले ना ते सगळं भाऊंसाठी होतं. पण तुमचं ना तर सगळ्यात पहिला मीच मान्य केलं की नाही सांगा बरं. आता घरच्यांना पण कसं मान्य करायला होते बघा. खरं त्यासाठी त्यांची मानसिकता चांगली पाहिजे हो. आणि त्यासाठी शाळेला काही होणार नाही. थँक्यू 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 थँक्यू. आता कुठं जीवात जीव आला बघा माझ्या. वंसला वेळ लागेल काय? हा जरा म्हणजे कामात आहेत ना त्या, मी बोलवतो. नाही नाही नको, माझं काम झालं. म्हणजे आता तुम्ही शाळेचं काम करतो म्हटलात, माझं टेन्शनच गेलं बघा. त्यांचं काम चालू दे, तुम्ही शाळेचं काम त्याला लक्षात ठेवा. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, निवांत घरी जावा, मी बघतो काय. हा येते. धैर्य, हा? कोणाशी बोलत होता? कुठं कोणाशी? एकटाच तर आहे मी इथं. मला दीपा वहिनीसारखा आवाज आला. मला वाटलं तुम्ही तिच्याशीच बोलताय की काय. त्या इथं कशाला येतील? पास झाला असेल तुम्ही.